बीडमधनं मस्साजोग सरपंच प्रकरणाची बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधला फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला असा दावा केला जातोय। खरं तर कृष्णा आंधळे पोलिसांच्या दप्तरी फरार आहे। काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये त्यांचा वावर असल्याचा दावा केला गेला होता, पण तपासात तो दावा खोटा होता असं समोर आलं। आता धनंजय देशमुखांनी हा नवीन दावा केलेला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण लागलंय। आणि पाहतोय की धनंजय देशमुखांनी आज नवीन आरोप केलेले आहेत। आजच्या सुनावणीनंतर मुख्य आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावामध्ये 6 महिन्यात येऊन गेला अशा प्रकारचा दावा त्यांनी केला। मात्र पोलीस प्रशासन असूनही त्यांना पकडू शकत नाही। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे। 2 महिने अगोदर ज्यावेळेस डिसेंबर 17ला बेल रिजेक्ट झाली हायकोर्टात, त्याच्या काही दिवस पुढं एक 8 दिवसाच्या आतच आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कॅव्हेट दाखल केलं होतं आणि ते कॅव्हेट दाखल केल्याप्रमाणे त्यांनी 1-2 महिने म्हणजे शांत बसून आता तिथं अपील केलेलं आहे। परंतु प्रत्युत्तरात आमचे जे वकील आहेत सरकारी पक्षाकडून दिलेले, ते वकील आणि आम्ही त्यावर जे काही 26 तारीख आहे त्याची, तर त्या तारखेला आम्ही प्रत्यक्ष दिल्लीला उपस्थित राहणार आहोत। मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का? कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये? आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो। माननीय मुख्यमंत्री चौकशी करतील, ते गृहमंत्री आहे। शेवटी या राज्यात शेवटच्या व्यक्तीलाही सुरक्षा देण्याची जबाबदारी गृह विभागाला आहे। या संदर्भामध्ये जी काही तक्रार नोंदवली गेली असेल त्यावर आधारित चौकशी केली जाईल आणि अशी धमकी दिली जात असेल तर त्याला व्यसनी घातलं जाईल धमकी देणाऱ्याला।